राधानगरी तालुक्याच्या पर्यटन विकासाला आता एसटीची साथ मिळणार आहे। हिरवाईनं नटलेले डोंगर, धरणांचा अथांग जलाशय, फेसाळणारे धबधबे आणि आध्यात्मिक स्थळांचा अनुभव पर्यटकांना एका दिवसात घेता यावा यासाठी राधानगरी आगारानं राधानगरी पर्यटन हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। शनिवारी आणि रविवारी कोल्हापूरहून विशेष पर्यटन बस धावणार असून पर्यटकांना एकाच फेरीत आदमापूर, काळंबावाडी धरण, राधानगरी धरण आणि राऊतवाडी धबधबा अशी निसर्गरम्य सफर करता येणार आहे। राधानगरी तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच। पावसाळ्यात तर या परिसराचं रूप अधिकच खुलतं। डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर पांघरलेली हिरवीगार वनराई आणि जलाशयांचं विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालतं। मात्र विविध पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र वाहनांची आवश्यकता भासत असल्यानं अनेक पर्यटकांना अडचणी येत होत्या। हीच अडचण लक्षात घेऊन एसटीच्या राधानगरी आगारानं राधानगरी पर्यटन ही विशेष बस सेवा सुरू केली आहे। राधानगरीच्या पर्यटनाला नवी दिशा देण्यासोबतच स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, पर्यटकांची संख्या वाढावी आणि ग्रामीण भागातील पर्यटन स्थळं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे। शनिवारी आणि रविवारी सकाळी 8 वाजता कोल्हापूरहून विशेष बस सेवा रवाना होणार आहे। या पर्यटन फेरीत आदमापूर, काळंबावाडी धरण, राधानगरी धरण आणि प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा या स्थळांना भेट देता येणार आहे। दिवसभर राधानगरीच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर सायंकाळी 4 वाजता बस राधानगरीहून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे। त्यामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि पर्यटकांना एकाच दिवसात राधानगरीच्या विविध पर्यटन स्थळांची सफर करण्याची संधी मिळणार आहे। राधानगरीच्या निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन आगार प्रमुख प्रवीण पाटील यांनी केलंय। राधानगरी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्याची ओळख वाढवण्यासाठी आम्ही चालू वर्षी राधानगरी पर्यटन ही नवीन संकल्पना प्रवाशांना घेऊन आलेलो आहे। आणि ह्या नवीन संकल्पनेमध्ये आम्ही राधानगरी तालुक्यातील 4 प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश या राधानगरी पर्यटनामध्ये केलेला आहे। कोल्हापूर येथून ही सदर बस 8 वाजता निघणार आहे। 8 वाजता निघाल्यानंतर सदर बस आदमापूर, त्यानंतर काळंबावाडी डॅम, राधानगरी डॅम, परत राऊतवाडी धबधबा असे 4 ठिकाणे आम्ही पर्यटनासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत प्रवाशांना। सदर नवीन संकल्पनेचा प्रतिसाद पाहून आम्ही आणखीन बस उपलब्ध करून देण्याचाही संकल्प आम्ही केलेला आहे। माझी प्रवाशांना विनंती आहे की ह्या नवीन बस सेवेचा आपण लाभ घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्यात यावा। एकाच दिवसात देवदर्शनासह निसर्ग पर्यटनाचा आनंद देणारी ही पर्यटन बस सेवा राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे।